साहित्यशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा एक भाग म्हणजे साहित्याचं प्रयोजन। आपण भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी जे काही साहित्य लेखन केलेले आहे प्राचीन काळापासून, त्या साहित्य प्रयोजनाचा हेतू काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, कशाच्या हेतून प्रेरित होऊन त्यांनी हे साहित्य या ठिकाणी लिहिलेलं आहे, या संदर्भामध्ये प्राचीन काळापासून ज्या ज्या कवींनी ज्या ज्या लेखकांनी साहित्याची काव्याची रचना केली, ती रचना करत असताना त्यांचं काहीतरी प्रयोजन, काहीतरी हेतू होता आणि त्या हेतूच्या माध्यमातूनच या ठिकाणी त्यांनी साहित्याची रचना केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं। भारतीय साहित्यशास्त्रातील जी काही प्रयोजनं आहेत, ती प्रयोजनांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर दुःखी श्रमपीडित लोकांना साहित्यापासून सुखप्राप्ती झाली पाहिजे, त्यांना कायम कष्ट करण्यामुळं, संघर्ष करण्यामुळं त्या दुःखाचं विवरण व्हावं, निवारण व्हावं, यासाठी त्यांनी या ठिकाणी काही लोकहिताच्या दृष्टीनं प्रयोजनं या ठिकाणी सांगितलेली आहे। भरत मुनीनं या ठिकाणी या पद्धतीनंच नाट्याची, साहित्याची निर्मिती केली असावी। खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी साहित्याची काही प्रयोजनं या ठिकाणी सांगितलेली आहेत। त्यामध्ये धर्म, अर्थ, यश, शीत, ज्ञान इत्यादी प्रयोजनं या ठिकाणी सांगितलेली आहेत। प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रज्ञांपैकी अत्यंत महत्त्वाचे शास्त्रज्ञ, त्यामध्ये भामह, वामन आणि मम्मट हे या ठिकाणी होऊन गेलेल्यांपैकी अत्यंत महत्त्वाचे भारतीय साहित्यशास्त्रज्ञ आहेत। भामह यांनी धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि कीर्ती, प्रीती अशी प्रयोजने या ठिकाणी सांगितलेली आहेत। तर वामनांनी मात्र या ठिकाणी कवीच्या दृष्टीनं प्रयोजनांचा विचार करत असताना फक्त 2 प्रयोजने या ठिकाणी सांगितलेली आहेत। आणि एक तर व्यक्तीला प्रीती व्यक्त करावी वाटते किंवा दुसरं प्रयोजन म्हणजे कीर्ती। एक तर माणसाला आनंद प्राप्त झाला पाहिजे, प्रीती प्राप्त झाली पाहिजे किंवा त्याला प्रसिद्धी मिळावी, कीर्ती मिळावी, यासाठी त्यांनी साहित्याची या ठिकाणी रचना केलेली आहे। माणसाला आपण जिवंत असण्याच्या नंतर किंवा आपण मृत्यू पश्चात आपली कुठंतरी कीर्ती असली पाहिजे, आपलं नाव असलं पाहिजे, त्यासाठी साहित्य या ठिकाणी निर्माण केलं गेलं जातं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। पण प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रज्ञांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्रज्ञ म्हणजे मम्मट। या मम्मटांनी या ठिकाणी साहित्याची काही प्रयोजनं सांगितलेली आहेत। जी काही 6 प्रयोजनं यामध्ये त्यांनी सांगितलेली आहेत। त्यामध्ये काव्य यशसे, अर्थकृते, व्यवहार विदे, शिवतरक्षते, साध्य परिवर्तते, कांता समित हेतु उपदेश युजे, हे संस्कृतमधील वाक्य या ठिकाणी सांगितलेलं आहे। याचा अर्थ त्यांनी पहिलं प्रयोजन जे सांगितलेलं आहे ते यश प्राप्ती, माणसाला यश मिळालं पाहिजे, त्याला कीर्ती मिळाली पाहिजे, याच्यासाठी साहित्याची निर्मिती केली जाते असं मम्मट या ठिकाणी सांगतो। म्हणजे मनुष्य हा काव्य निर्मितीचा हेतू यश प्राप्ती मिळाली पाहिजे आणि यशासाठी स्वतःच्या बळावर आपण काहीतरी लिहिलं पाहिजे, या दृष्टीने यश प्राप्ती मिळवण्यासाठी साहित्याची निर्मिती करतात असं मम्मट सांगतात। दुसरा एक हेतू या ठिकाणी आहे, प्राचीन काळापासून जर कोणी साहित्याची निर्मिती केली तर त्याच्यातून काहीतरी धनप्राप्ती झाली पाहिजे, अर्थप्राप्ती झाली पाहिजे। प्राचीन काळात राजे लोक त्यांच्या कवींना काही चांगली रचना जर केली तर काही प्रमाणामध्ये धन या ठिकाणी द्यायचे। त्यामध्ये अनेक प्राचीन राजांची उदाहरणं आहेत। मग या ठिकाणी मम्मट असं म्हणतो की अर्थप्राप्तीसाठी साहित्याची रचना या ठिकाणी केली जाते, म्हणजे काही ना काहीतरी 2 पैसे आपल्याला त्याच्यातून मिळावा, हा एक हेतू या ठिकाणी आहे। त्याचबरोबर शिवेतरक्षते, याचा अर्थ अशुभ निवारण, म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये काही वाईट घटना घडत असतील तर त्या घडू नये त्यासाठी जर एखादं साहित्य लिहिलं
लेखकाच्या दृष्टीनं साहित्य लिहिणं म्हणजे काहीतरी वाईट घटना घडणार आहे ते, आणि दुसरं म्हणजे वाचकाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर एखादा ग्रंथ वाचला तर त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी अशुभ ज्या काही घटना आहेत त्या घटना घडणार नाही, यासाठी म्हणजे लेखकाच्या दृष्टीनं आणि वाचकाच्या दृष्टीनं दोघांच्याही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं जे काही प्रयोजन आहे ते म्हणजे अशुभ निवारण नावाचं आहे. त्याचबरोबर व्यवहार विधे म्हणजे याचाच अर्थ चौथं जे काही साहित्याचं प्रयोजन सांगितलेलं आहे ते म्हणजे व्यवहार ज्ञान मिळावा. माणसाला आपण आयुष्यामध्ये कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, आपण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे, आणि जर आपल्याला चांगलं जगायचं असेल तर चांगल्या प्रकारचे साहित्य निर्मिती कलाकृती जर आपण वाचली तर वाचनाला या ठिकाणी व्यवहार कळाला पाहिजे, त्याला व्यवहार ज्ञान मिळालं पाहिजे. म्हणून मम्मटानं व्यवहार विधे नावाचा एक प्रयोजन, चौथं प्रयोजन या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि याच्यातून खऱ्या अर्थानं रामायण महाभारतासारखी जी काही महाकाव्य आहेत याच्यातून आपल्याला काहीतरी व्यवहार मिळावा, कळावा या हेतून कदाचित पाहिली जातात, वाचली जातात, ऐकली जातात. आता कांता समित उपदेश म्हणजे बायको आपल्या नवऱ्याला हळूवार पद्धतीनं या ठिकाणी मार्गदर्शन करत असते, समजावून सांगत असते. आणि हे समजावून सांगण्याचं जे काही काम आहे, बायको ज्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अट न घालता अगदी साध्या शब्दामध्ये ज्या पद्धतीनं सांगते, ज्या पद्धतीनं आपला हट्ट नवऱ्याकडं मांडते, त्या पद्धतीनं या ठिकाणी अगदी सहजपणानं संस्कार करण्यासाठी कांता समित उपदेश नावाचं जे काही असेल म्हणजे आपली आज्ञा ही लोकांनी पाळलीच पाहिजे असा दंडक नाही आहे. ज्या पद्धतीनं बायकोनं नवऱ्याला एखादा आदेश दिलेला असतो पण तो आदेश त्यानं पाळावाच असा काही त्याचे संकेत नसतो, पण सहजपणानं माणूस तो संकेत पाळण्याचा प्रयत्न करतो. हा कांता समित उपदेश नावाचा हे 5वं या ठिकाणी प्रयोजन आहे. त्याचबरोबर हे 6वे जे काही साध्यपर निवर्ते म्हणजे आनंद प्राप्ती, याचाच अर्थ काय की माणसाला एखादा ग्रंथ लिहिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद प्राप्त होतो. आनंद प्राप्ती हे 6वं प्रयोजन आहे. म्हणजे लेखकाला एखादी चांगली कलाकृती जर त्यानं लिहिली तर त्या लिहिण्याच्या पाठीमागं त्याला आनंद प्राप्त होतो, पण वाचकाच्या दृष्टीनं सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा प्रयोजन आहे आणि ते म्हणजे आनंद प्राप्ती. एखादी कलाकृती जर आपण चांगली वाचली तर तिच्यातून आनंद या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मिळू शकतो. आता 7वं एक जे प्रयोजन या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचा जर आपण विचार